मुंबईतल्या घाटकोपरमध्ये कापडाच्या गोदामाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या, तसंच 6 वॉटर टँकरही घटनास्थळी आहेत। घाटकोपरमधल्या गोळीबार परिसरात हे कापडाचं गोदाम आहे। पहाटे सुमारे 5:30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली। सध्या तरी कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही, मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला असताना डोंबिवली येथे राडा झालाय। डोंबिवली येथील गरीबाचा वाडा या भागातील एका चाळीवर रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास काही लोकांनी अक्षरशः हल्ला करत शिवसेना समर्थक कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। भाजपचे उमेदवार विकास म्हात्रे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी दहशत माजवण्यासाठी आमच्यावर हा हल्ला केल्याचा आरोप शिवसेना उपशाखा प्रमुख हरीश म्हात्रे आणि त्यांच्या पत्नीने केलाय। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद टोकाला पोहोचलेत। सरकार मस्तीत असेल तर आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेऊ, असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी कल्याणमध्ये दिला। शिवसैनिकांना तडीपार कराल तर आम्ही सरकारला तडीपार करू, असा इशारा उद्धव यांनी दिला। भाजपकडून पोलिसांच्या मदतीनं शिवसैनिकांची दडपशाही केली जात असल्याची टीका करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला। शिंदे यांच्या भावनांशी सहमती व्यक्त करत उद्धव यांनी भाजपनं तुम्हाला मंत्री केलेलं नाही तर शिवसेनेनं आणि जनतेनं मंत्री केल्याचं म्हटलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेवर बरसले। सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा केवळ नाट्य असल्याची टीका यावेळी त्यांनी केली। शिवसेनेची पोलखोल होऊ लागल्यानं त्यांनी हे राजीनामा नाट्य खेळल्याचं त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी उडवलेला खिल्लीचा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी चांगलाच समाचार घेतला। माझा पगार काढण्यापूर्वी मी विरोधक पक्षनेता असताना तुमचा पगार किती होता, असा सवाल कदमांनी मुख्यमंत्र्यांना केला। ही कुटुंबातली भांडणं आहेत, असं मत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलंय। आम्ही चर्चेनं भांडण मिटू, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय। मनपा निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही पक्षातले मतभेद चव्हाट्यावर आलेत। शिवसेना भाजपनं वर्षभर एकमतानं काम केल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं। युतीचं सरकार 5 वर्ष टिकेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचा विस्तार व्हावा असं प्रत्येकाला वाटतं, असंही खडसे यांनी स्पष्ट केलं। शिवसेना आमदारांची एक महत्त्वाची बैठक 3 तारखेला मुंबईत होते। या बैठकीमध्ये भाजपसोबतच्या वाढत्या मतभेदांवर चर्चा होणार आहे, तसंच सरकारमधून बाहेर पडण्याबाबत आमदार काय भूमिका मांडतात हे देखील स्पष्ट होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदारांच्या भावना जाणून घेणार आहेत। 1 तारखेला केडीएमसी आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकांचे निकाल आहेत, त्यावरही अर्थातच या बैठकीत चर्चा रंगेल। पहिल्या वर्षाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सज्ज झालेल्या फडणवीस सरकारच्या कारभाराचा पंचनामा करणारी पुस्तिका काँग्रेसनं प्रकाशित केली। दिशाहीन करून ठेवलाय महाराष्ट्र माझा या पुस्तिकेचं प्रकाशन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते झालं। शेतकरी आत्महत्यांपासून ते एलबीटी पर्यंत अनेक मुद्द्यांवर चव्हाण यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली। ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांची भेट घेतली। कृष्णकुंज या राज यांच्या निवासस्थानी ही भेट झाली। आपली आणि राज यांची जुनी मैत्री आहे, त्यामुळे मुंबईत आल्यावर राज यांच्या भेटीला आलो, असं कमल हसन म्हणाले। जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास मुंबई हायकोर्टानं परवानगी दिली, मात्र 17 ऑक्टोबरला घेतलेल्या निर्णयानुसारच पाणी सोडण्यात यावं असे आदेश जस्टिस अभय ओक यांनी दिलेत। 12 टीएमसीपेक्षा अधिक पाणी सोडण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद सुद्धा हायकोर्टानं दिली। तसंच या पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठीच करावा, इतर कामांसाठी करू नये असेही निर्देश देण्यात आले। मराठवाड्याला पाणी सोडण्याला नाशिक आणि नगरमधून विरोध होत असतानाच आता पुणे जिल्ह्यातही त्यात भर पडली आहे। पुणे जिल्ह्यातल्या 4 धरणांमधून उजनीमध्ये 10 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय राज्य जलसंपदा प्राधिकरणानं घेतलाय, मात्र प्राधिकरणाच्या निर्णयाला पुणे जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केलाय। पुण्यातून पाणी देण्याचा निर्णय बदलला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या नेत्यांनी दिला। नाशिकमध्ये कुंभमेळा पर्व काळात शाही स्नानादरम्यान गोदावरीच्या प्रदूषणात किती वाढ झाली, त्याची कारणं काय असा अभ्यास करून अहवाल देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं निरी संस्थेला दिलेत। 11 डिसेंबरपर्यंत हा अहवाल द्यायचा आहे।
मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट कर्मचाऱ्यांना 5,000 रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. त्याचा फायदा बेस्टच्या 50,000 कर्मचाऱ्यांना होणार आहे. मात्र यामुळे बेस्टवर 25 कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे. हॉटेल्समध्ये डाळीपासून बनवणाऱ्या पदार्थांच्या किमती वाढणार आहे. डाळीच्या किमती कमी होत नसल्यामुळे इंडियन हॉटेल्स संघटनेनं हा निर्णय घेतलाय. दाल खिचडी, दाल फ्राय, थाळी, मेदूवडा, इडली, डोसा या पदार्थांच्या किमती 10 ते 15% वाढणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून या किमती वाढण्याची शक्यता आहे. तिसरी रानव्या बलात्कार आणि खून प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं आरोपी चंद्रभान सानपला फाशीची शिक्षा सुनावली आहे. मे महिन्यात मुंबई क्राईम ब्रँचने या प्रकरणी किल्ला कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं. आरोपी चंद्रभान सानप या प्रकरणात आरोपी असून त्याच्यावर बलात्कार, दरोडा, पुरावा नष्ट करणे, गंभीर दुखापत करणे असे रेल्वे ऍक्ट लावण्यात आले होते. रायगड पोलीस मुख्यालयाच्या आवारात बुधवारी झालेल्या दुचाकी स्फोट प्रकरणी अटकेत असलेला आरोपी प्रल्हाद पाटील याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून पळून लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल असतानाही जळगाव पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याचा आरोप एका मातेनं केलाय. असुदामधील अल्पवयीन मुलगी 26 ऑक्टोबरपासून गायब आहे. याबाबत संबंधित मुलीच्या आईनं योगेश कोल्हे या संशयिताविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. लातूरमध्ये शिवसैनिकांनी आरटीआय कार्यकर्त्याला मारहाण केली. मल्लिकार्जुन भाईकटे असं आरटीआय कार्यकर्त्याचं नाव आहे. यावेळी शिवसैनिकांना मल्लिकार्जुन भाईकटे याच्या तोंडाला काळी फासलं. राजश्री शाहू महाराज कॉलेजमध्ये हा प्रकार घडलाय. कॉलेज विरोधात माहिती अधिकारात अर्ज टाकल्यानं संतापलेल्या शिवसैनिकांनी भाईकटे यांना मारहाण केली. सांगली जमिनीच्या वारातून खादी ग्राम उद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष दिगंबर जाधव यांच्यावर गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील आणि विकास गोंधळ यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येतोय. जाधव यांनी हवेत 6 गोळ्या झाडल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. कापूस विकून रेल्वेनं गावी निघण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्याला 5 लाखांना लुटलं गेलं. जालन्यात ही घटना घडली. राजाभाऊ जगदाळे असं शेतकऱ्याचं नाव आहे. प्रतिकार केल्यामुळे आरोपींनी जगदाळेवर चाकू हल्ला केला. शिर्डी साईबाबा संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी समान काम समान वेतन द्यावं या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केलंय. मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी अहमदनगर मनमाड राज्यमार्गावर 2 ठिकाणी रास्ता रोको केला. गेल्या 2 दिवसात मुंबईमध्ये अचानक हवा थंड झाली. अचानक वाऱ्यांची दिशा बदलली. उत्तरेकडून गार वारे येतात, त्यामुळे हवेत गारवा जाणवत असल्याचं कुलाबा वेधशाळेने म्हटलंय. असं असलं तरी ही थंडीची चाहूल आहे असं म्हणता येणार नाही. ते काही असलं तरी गारवा वाढल्यामुळे आणि हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे अचानक मुंबई आणि उपनगरांची हवा आल्हाददायक झाली आहे. दिवाळीची लगबग आता सगळीकडे दिसू लागले. लक्ष्मीपूजनासाठी मूर्ती बनवण्याच्या कामालाही चांगलाच वेग आलाय. लक्ष्मीपूजनासाठी मातीच्या मूर्तीचा जास्त मान असल्यामुळे व्यापारी वर्ग याच मूर्तीला जास्त पसंती देत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मूर्तीच्या दरामध्ये 4-5% वाढ झाली आहे. मातीच्या मूर्तींना जास्त कलाकुसर करावी लागते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.